ट्रॉफी आणि या ट्रॉफीचा खरं तर पहिला दिवस पहिला सामना श्री दत्त भातान विपक्ष सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा।
पुन्हा पुन्हा हवेमध्ये गगनभेदी आणि गगनचुंबी टोला पाहवत राहावंस लागलं त्या बॉलकडे सर्व आक्रमक पवित्रा उचललाय. सुरुवातीला शांत होता, पहिल्या ओव्हरमध्ये शांत ठेवलं खरं तर जयेश भोईरनं. त्यानंतर मात्र संदेश भोईरच्या गोलंदाजीवर आता बाला तुटून पडलाय आणि सपाटून मार बसतोय आता संदेशला. या ओव्हरमध्ये बालाच्या बॅटमधून 3 षटकार आले आणि संघ आता जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावर. 21 आकडा म्हटलं तर एक शुभ आकडा. 21 मोदक. श्री स्वयंभू चिंतामणी गणेश अर्थातच या गणपती बाप्पा कोली देवता जी म्हटली जाते, लक्ष्मी नारायण प्रसन्न कोली गावची देवता खरं तर आज आपण पाहतोय. परकाड यास वीरेंद्र सिंग सेहवागची आठवण करून देणारा हा पटका. टीप कव्हर पॉइंटला अंपायरचा इशारा येतोय. 1 बाउन्स सीमा पार 4 रन्स. आणि नक्कीच 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि तब्बल 25 धावा धावफलकावर लागल्यात. 2 षटक 25 धावा 1 गडी बाद. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. बंडरारा ट्रॉफीचे हे आयोजन सामना क्रमांक पहिला सुरू आहे. तुम्हा विरुद्ध श्रीदत्त भातान. 5-7 षटकांचा सामना. यामध्ये श्रीदत्त भातान टीम गोलंदाजी करत असताना 2 षटक फेकलेत आतापर्यंत. 25 धावा धावफलकावर. चिंचपाडा टीम गुड बॅट गुड स्ट्रोक. लेग आणि फाईन लेगच्या मधून हा चेंडू मोरिया पलसपे आणि त्याचबरोबर जय बापदेव पाळी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता संकेतनं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. वाईट क्रमांक 3. प्रत्येक गोलंदाजाला 1-1 व्हाईट बॉल फेकलाय. एकंदरीत 3 अवांतर या धावा आल्या आहेत चिंचपाडा टीमसाठी आणि आता एकूण धावा ही धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते त्या 30. चांगली धावसंख्या आता तयार. जयेश भोईरच्या वाट्याला आलेला हा दुसरा षटक. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक फेकत असताना जयेश 7 ते 8 पावलांचा स्टार्ट आहे. समोर दिला होता बॅट, काहीसा फ्लाय स्लिपला चेंडू गेलाय आणि इथे मात्र पंचांचा इशारा आहे. फलंदाज झेल बाद. अगदी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. अगदी उजव्या हाताचा फलंदाज डाव्या हातानं कामगिरी करत असताना तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क येत नाही. धावसंख्या धावफलकावर 29 धावा धावफलकावर. गडी बाद झालेत 2. जयेश पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू फेकेल
हाही चांगला जयेश, हे ओळख राहिली आज. विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकतोय तो चिंचपाडा टीमच्या बॅट्समनना. स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक केलं जाईल. खरं तर विशाल जितेकर एक मास्टर माइंड कॅप्टन म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये त्याला ओळखलं जातं. योगदान देत असताना हाही डॉट बॉल चांगली गोलंदाजी केली आहे जयेश भोईरनं. मुकेश नाईक हे देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरं तर सहकार्य आहे या स्पर्धेसाठी त्यांचंही. स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे वासुशेठ भोईर, त्यांच्या समवेत संतोषजी पवार, संकल्प ग्रुपचे ओनर, त्याचबरोबर आपण पाहतो की त्यांचे सर्व सहकारी मित्र रविभाई असतील, जिगर करावकर असेल, सर्वांचं मी कौतुक करेन ज्यांनी आता या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय. मनापासून त्यांचंही कौतुक केलं जाईल. आणि मैदानाकडे पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये धावफलकावर लागल्यात फक्त 30. अर्थातच पहिला षटक जो जयेश भोईरनं फेकला ना 2 धाव्यांचा, तदनंतर त्यानं दुसराही षटक फेकला कमी धावांचा. अवघ्या 5 धावा आल्यात, त्याही पहिल्या बॉलमध्येच 5 आल्या होत्या. म्हणजे पहिल्या बॉलवर एक चौकार, त्यानंतर वाईड बॉल फेकला. अशा एकंदरीत फक्त 5 धावा, तदनंतर 5च्या 5 बॉल डॉट फेकले जयेश भोईरनं. 2 स्पेल जयेश भोईरचे झाले. 2 ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा देत 2 सफलताही त्यानं मिळवल्यात. म्हणजेच कमालीची गोलंदाजी, वाखाणण्याची गोलंदाजी. कौतुक जेवढं करावं तेवढंच कमी असेल या गोलंदाजाचं या इनिंगमध्ये. यस, अंपायर सिग्नल करत असताना 5 षटकांचा सामना, 4था षटक सुरू. गोलंदाज तनिष झुमरे. बघा 20 मिनिटांचा कालावधी आहे. भातान टीम तुमच्याकडे आता 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकून झालेत. शॉर्ट पिच बॉल, बॅटला काहीशी वरची कडा घेऊन अगदी चेंडू गेला सेकंड कीपरकडे, अर्थात शॉर्ट थर्डमॅनकडे. डॉट बॉलची समाप्ती. आदरणीय सन्माननीय अमृत शेठ भोईर यांचे इथे शुभ आगमन झालंय. कोलीगावचे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व अमृत शेठ भोईर, आई वडील संघटनेचे अध्यक्ष, आणि त्यांचं स्वागत केलं. सागर भोईरनं म्हणावा लागेल या सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमला. पालाच्या स्वरूपात मिळालेला हा झटका जणू काही चिंचपाडा संघाला असेल. धावसंख्या धावफलकावर टोटल 37 आणि 37 या आकड्यावर 3 गडी बाद झालेत. 3 बाद 37. न्यू बॅट्समन इन एट नंबर 5 नितेश केणी. 5व्या क्रमांकावरचा बॅट्समन येतोय नितेश केणी. चला बापदेव पाले आणि मोरिया पलसपे टीम, शेवटचा षटक आता बाकी राहिलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करावा लागेल. गोलंदाज तनिष, या तनिषचा बॉल मात्र डॉट जात आहे. खरं तर आपण योगेश बघितलं तर प्रत्येक गोलंदाजाने एक एक वाईड बॉल फेकलाय. पहिला बॉल मात्र डॉट 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 प्रत्येकानं खेळलाय. ही बॅट्समनांनी, जो बॅट्समन येतोय तो डॉट बॉल खेळतोय. हा लवली स्ट्रोक,
इनसाइड आउट केलाय वायडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरचा वेगानं धावत गेलाय. चेंडूवर चेंडू पकडेल, फेकेल. येस, अंपायर कॉल. रिव्ह्यू पंचांनी रेफर केलाय. रनआउट साठी चेक केलं जाईल. खरं तर ऑन स्क्रीनवर निखिलजी बाबर स्क्रीन ऑपरेटर आमचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरं तर एक उत्तम समालोचक देखील आहेत. तेवढेच चांगले खरं तर स्वतःची लाईव्ह त्यांनी सुरू केली. निखिलजी बाबर यूट्यूबच्या माध्यमातून. येस, बॅट्समन आउट. OUT रन आउट होईल. फलंदाज नितेश केणी जाईल तंबूच्या श्रेयाला. धावसंख्या धावफलकावर असताना टोटल 38 वर 4 गडी बाद झालेत. विश्वनाथ कोहली यांनी सांगितलं की कदाचित आपण टीव्ही स्क्रीनवर चेक करूया. आणि श्री बापदेव पाली संघाचे कॅप्टन रोहित पाटील या कॅप्टनचं आगमन झालंय. मी मोरिया पलसपे टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण त्वरित या. मोरिया पलसपे टीम आपण जर आला असाल, राजू ठाणगे आपल्या संघनायकाला पाठवा लवकर. 4 षटकांमध्ये प्रत्येक गोलंदाजाने एक वाईड बॉल फेकलाय. एक जयेश भोईर जर वगळला तर मात्र बाकीच्या 2 गोलंदाजांना षटकार बसलेत देखील. त्यामुळं संघाची धावसंख्या 38 या आकड्यावर तुम्हाला एकूण पाहायला मिळते. 38 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. माननीय श्री वासुशेठ भोईर अध्यक्ष नितीन नियती स्पोर्ट्स आज त्यांच्या 2 मुलांचा वाढदिवस. खरं तर वंश आणि अंश, कुमार वंश वासुदेव भोईर आणि अंश वासुदेव भोईर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून RR ट्रॉफीचं हे दमदार आयोजन तुम्हाला खरं तर स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील क्रीडा संकुल या क्रीडांगणावर रंगतोय. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती गोलंदाज प्रवीण भोईर होतोय. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. आज आमच्या समोर सागर पाटील बारगाव हे देखील उपस्थित आहेत. चेतन स्वामी केलवणे एक उत्कृष्ट समालोचक, त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल उत्तरार्धामध्ये. हाही बॉल कदाचित बॅटला ब्रश होऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इनोसंट प्रामाणिकपणा दाखवत फलंदाज बाहेर निघालाय. सतीश मिसाल, कौतुक करावं लागेल त्या फलंदाजाचं. बॅट्समन आउट अर्थातच पंचांनी देण्यापूर्वीच तो सरळ बाहेर निघाला. ही त्याची प्रामाणिकता इथे पाहायला मिळाली. त्याबद्दल हॅट्स ऑफ त्याच्या प्रामाणिकतेला. फलंदाज सतीश मिसाल बॅक टू डग आउट. प्रवीण भोईरचं हे अंतिम षटक आणि प्रवीण स्लॉग ओव्हरचं षटक फेकत असताना आता चिंचपाडा टीमला धावा फार कमी येताना पाहायला मिळतात. बाला जसा आऊट झाला धावांवर पूर्णपणे अंकुश लगावताना श्रीदत्त भातान टीम तुम्हाला पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे 30 यार्ड सर्कलमध्ये. सिलिमिड ऑफ कडे चेंडू गेला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 39. 3 ओव्हरमध्ये 30 होत्या. 3 ओव्हरमध्ये 30 धावा होत्या. आता शेवटच्या षटकातला आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 39 धावा फक्त. म्हणजे फक्त 90 धावा आल्यात आतापर्यंत. सरळ स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाईडिश लॉंग ऑन कडे जातोय. दुसरीचा प्रयत्न, हातातून चेंडू पडलाय. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. संघाची धावसंख्या 41 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लास्ट 2 टू गो. हाणामारी करावी लागेल. टार्गेट सेट करणारा ओव्हर. अगदी आव्हान कशा प्रकारचं रचलं जाईल त्यासाठी या 2 बॉलवर डिपेंड्स असेल चिंचपाडा टीम. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह खेळतोय. हे कार्पेट ड्राईव्ह खेळून आता उंचावरून खेळणे गरजेचं आहे. या 2 धावा पूर्ण चित्त्याच्या चपलाहीनं कंप्लीट केल्या. 2 धावा. बॅट्समन आर्यन
आणि मनोज. धावसंख्या 43, 43 रन्स. अंतिम शेवटचा बॉल, लास्ट टू गो पहिल्या इनिंगचा. चला मोरिया पलसवे टीम, मोरिया पलसवे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की या लास्ट बॉल बाकी आहे. ओ उंचावरून खेळलाय शॉर्ट पिच बॉल, हॅमर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. दुसरी अजून पूर्ण होईल, तिसऱ्यांदा दुहेरी धाव, तिसरीचा प्रयत्न, परंतु 2च धावा. तिसरी घेताना फलंदाज होतोय धावचित बाद. टोटल स्कोर 45 वर थांबला गेलाय. 5 ओव्हर 9.0, 45 धावा, 9.0च्या सरासरीनं ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजेच 5 षटक श्रीदत्त भातान संघाला. आता लक्ष समोर आहे 46 धावांचं. चला लगेच मोरिया पलसवे टीमचा कॅप्टन या आपण. इनिंग ब्रेक झालेली आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे, तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलंय. रोहित पाटील इथे जय बापदेव पाले टीमचा कॅप्टन आलेला आहे. त्यामुळे मी विनंती करतो की टॉससाठी यायचे आहे मोरिया पलसवे टीमनं. चला आपण पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम पुन्हा एकदा मैदानात दाखल झाली क्षेत्ररक्षणासाठी. तर मी विनंती करेन श्रीदत्त भातान टीमला आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानात त्वरित पाठवा. जिथे गरज असेल 5 ओव्हर 46 धावांची आवश्यकता. जसा दुसरा सत्र सुरू होईल मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमच्या साथी समालोचक, एक उत्कृष्ट मराठीचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. नाव आहे चेतन स्वामी. चला मोरिया पलसवे टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचे. तुम्हाला इनिंग ब्रेक झालेले आहे. जर तुम्ही आला नाही तर आयोजकांच्या वतीनं मग कोणताही निर्णय घेता येईल आणि तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. पुढील सामना असेल मोरिया पलसवे विरुद्ध जय बापदेव पाली. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा देऊया. सुरू असणारा सामना जिथे मात्र पाहायला मिळतोय सुनील स्पोर्ट्स चिंचमाडा विरुद्ध श्रीदत्त भातान. आजच्या पहिल्या दिवसातला खरं तर डे नाईट फॉर्मॅट मधला हा पहिला सामना. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. यस राहुल, दोन्ही राहुल रोहित. टॉस करणार आहोत आपण. पवार साहेब टॉस घ्यायचा. टॉस कॉइन आहे का? आदरणीय सन्माननीय अमृत शेठ भोईर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आई वडिलांचा आशीर्वाद संघटनेचे अध्यक्ष अमृतजी भोईर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय की आपण टॉस करून घ्यायचंय.
जय बापदेव पाली विपक्ष मोरिया पलसवे या दोन टीम मध्ये कॅप अगदी टॉस होतोय. अमृतजी भोईर यांच्या शुभ हस्ते 5 षटकांचा सामना. टेल कॉल पलसवे आणि इट इज टेल. राहुल फक्त डिसिजन सांगायचं आहे ऑन द स्पॉट. लगेच सांगाल लगेच फिल्डिंग येस फिल्डिंग मोरिया पलसवे टीमने टॉस जिंकला आणि जय बापदेव पाली संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. नक्कीच दुसरा सामना कसं असेल आपण पाहणार आहोत, परंतु सुरू असणारी लढत आहे ती म्हणजेच श्रीदत्त भातान विरुद्ध सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. जाऊया चेतन स्वामी यांच्याकडे. थँक्यू सर. आपण नक्कीच आवाज ऐकला. होळे गावचा मध्ये नक्कीच दमदार आवाज आपण नक्कीच ऐकत होतो. तिथे मध्ये नक्कीच मॅच रंगली गेली. श्रीदत्त भातान त्यांच्या आगेस आपण नक्कीच पाहणार आहोत. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा पहिला पूर्वार्ध नक्कीच संपला गेला. त्यामध्ये धावा कुठलाही तब्बल 5 45 धावा आणि 46 धावेचं मत नक्कीच टार्गेट सेट केलं गेलंय. इनर 30 बॉल 46 गरज ही सुरुवात मध्ये नक्कीच होती. त्यामध्ये घडलंय काय पहिल्या 2 बॉल वरती 2-2 हे 2-2 मध्ये नक्कीच श्रीगोष केलाय. स्ट्राईक इन वरती फंड आपण पाहताय सागर भोई. नॉन स्ट्राईक इन वरती जयेश सर. पॉइंट ट्रॅक वरती संकेत पाटील. ओ इथं मिस्ट्रायमिंग स्ट्रोक स्वतः करता 5 स्लीप मध्ये पकडला झेल आणि मैदानाच्या मध्ये प्रितेश केळी मात्र नक्कीच चांगला झेल पकडला. मोठ्या फटक्यामारचा प्रयत्न होता. 46 टार्गेट त्यानंतर मोठ्या फटक्यामारची प्रयत्न आणि मात्र नक्कीच अंगला झाला. मोठी विकेट. धक्का क्रमांक 1 बॅटिंग टीम आपण नक्कीच पाहत आहे. श्रीदत्त भाता संघाला सलामी वीर सागर भोईर. बॅक टू द आउट. सर पहिला विकेट आपण नक्कीच पाहिला. बोलूया तर मॅच कडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुवे देवा सर्व कार्येषु सर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देव बाप्पा गणपती प्रथम गणराला करूया स्पर्धेच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम. जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार आणि त्रिवार माचा मुजरा. आगरी कोल्यांचा आराध्य दैवत आगरी कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा माते सुद्धा नक्कीच आपण मानमध्ये देऊया. त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते बाबाले साहेबांना विनम्र अभिवादन करून बोलूया आपण करता मॅच कडे. एक बिग फाईट आणि एक करता मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करताय. नियती स्पोर्ट आयोजित आर ट्रॉफी भैवतीवर नक्कीच आपण डे नाईटची स्पर्धा नक्कीच आपण एन्जॉय करतात. या स्पर्धेचे करते दमदार आयोजक आदरणीय सन्माननीय वासुचित भोईर अध्यक्ष नियती स्पोर्ट कोली कोपर. त्याच्यामध्ये नक्कीच आधारस्तंभ असतील आदरणीय सन्माननीय अजय शेठ पाटील श्री सिद्धविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय या करता क्रीडांगणाचे मात्र नक्कीच मालक हे स्टेडियमचे कतर आदरणीय सन्माननीय मात्र नक्कीच मालक असतील संजयजी पाटील उर्फ या बॉस या नावाने मात्र नक्कीच प्रसिद्ध असणारे मात्र नक्कीच गोड व्यक्तिमत्व याच मैदानात आपण एन्जॉय करता. एक मोठी स्पर्धा 6 धावा मात्र नक्कीच आल्या त्या बॉल वरती. 6 धावाने कतर अकाउंट ओपन केलाय. स्ट्राईक इन मध्ये आपण नक्कीच पाहताय प्रवीण भोईर एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू मैदान शोधण्याकरता स्टँड अँड डिव्हर नक्कीच आपण पाहिलं असेल ऍक्शन रिप्ले मध्ये. धबल पटलं वरती 10 वरती 1. 4 बॉलचा खेळ संपलाय. लगातार 2 बॉल वरती 2-2. तिसऱ्या बॉल वरती विकेट. चौथ्या बॉल वरती मात्र नक्कीच मोठा फटका. राऊंड द विकेट. बॅटची गडा पाठीमागे. येस पकडलाय झेल. ओमकार केनेने पहिल्या बॉल वरती षटकार सेकंड बॉल वरती टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. ईट का जवाब पत्ते से देंगे. हे पॉइंट ट्रॅक वरती संकेत पाटील चरालाय पलटवार. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज इनेट नंबर 3 प्रवीण भोईर. बॅक टू द आउट.
चा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार आणि त्रिवार महाचा मुजरा. बोलूया काय तर आपण बॅक टू क्रिकेट. इथे मात्र नक्कीच धक्का क्रमांक 2 एका षटकामध्ये मात्र नक्कीच 2 विकेट पटकावताना पाहायला मिळाला आहे. संकेत पाटील बॉय ट्रॅक वरती चांगला कमबॅक या बॉल वरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. कारण चौथ्या बॉल वरती काय तर मोठा फटका आला होता, त्यानंतर कमबॅक पाहिजे होतं संकेत पाटीलला आणि ते करून दाखवलंय. शेवटचा 3 बॉल स्ट्राईक इन होते निलेशला बाद आहे. ओ बॅटची कडक तर फायस्टली मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, थोडा झाला फंबल सिंगल तर मात्र नक्कीच मिळाला या बॉल वरती. दुसरीचा प्रयत्न नाहीये, एकच मिळाला या बॉल वरती आणि एकादश संघ जाऊन पोहोचलाय 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 वरती 1 वरती 1. नक्कीच आपण पाहिलं 11 वरती 1 डीजे. आदरणीय सन्माननीय शक्तिशेठ नाईक यांचे इथे आगमन झालंय. शक्तिशेठ नाईक आपले सहर्ष स्वागत. व्यासपीठावर आपण पाहतोय खरं तर आई वडील संघटनेचे अध्यक्ष अमृतजी भोईर साहेब, त्यांच्या बाजूला संकल्प ग्रुप संदीप शेठ नाईक यांना देखील तुम्ही पाहता. आणि उत्कृष्ट ऑब्रेक लेगचा आणि एक कालखंड गाजवलाय गोलंदाजीतून ते शरद शेठ नाईक, शरद शेठ भोईर आणि आमचे खरं तर संतोषजी पवार, पॉवर ऑफ द पवार संतोषजी पवार यांना हे पाहून पाहताय. हो लवली बॉल, नो ऍक्शन. बॅट्समन इथे मात्र चेंडू शरीराला आदळतोय आणि अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं बॅट्समन कन्फ्यूज झाला खेळपट्टीवर आणि अंपायर सांगतायत नो रन. टेनिस क्रिकेटच्या नियमाप्रमाणे ज्या वेळेला बॅट्समनचे ॲक्शन नसते त्यामुळे बॉल डॉट ग्राह्य धरला जातो आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बालालाही माहीत होतं की बॅट्समन पूर्णपणे कन्फ्यूज झाला. अगदी गोलंदाजाने ब्रेक केल्यामुळं तो थोडासा बीट झाला, चेंडू शरीरावर आदळला, अलॉंग द बॉडी शरीराचा वेध घेतला. कोणत्याही प्रकारची रन मिळाली नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल फेकले गेले बॉल ट्रॅक होते. आपण पाहताय सतीश मिसालला ऑडिओ बटणे नक्कीच खेळायचा प्रयत्न होता, डीप मध्ये करता प्रोटेक्शन दिलाय. एकच धाव मिळाली या बॉल वरती. जबरदस्त मध्ये नक्कीच एक क्रीडांगण, त्यामध्ये नक्कीच आपण हायमास पाहिल्या. जणू काही आपण आझाद मैदानावरती मध्ये नक्कीच क्रिकेट खेळतोय की काय हा प्रश्नचिन्ह मध्ये नक्कीच पडलाय. सुप्रसिद्ध पद नक्कीच हे मैदान आणि खरं तर या स्टेडियमचे मालक आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील, परंतु बॉस या नावाने मात्र नक्कीच प्रसिद्ध आहेत संपूर्ण रायगड आणि रायगडच्या बाहेर सुद्धा, ज्यांचा मात्र नक्कीच अनेक वेळा राहिलाय बोलबाला. ते आपले खरं तर आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील उर्फ बॉस, रायगड 40+ अध्यक्ष, स्टेडियमचे खरं तर मालक आपण पाहिले असेल. जेव्हा मात्र नक्कीच या मैदानावरती आपण येतो तेव्हा मात्र नक्कीच एक वेगळी ऊर्जा आपल्या नेहमीच पाहायला मिळते. सुप्रसिद्ध नक्कीच हे मैदान, लाल मातीचं मात्र नक्कीच हे क्रीडांगण आपण पाहत आहे. हे क्रीडांगण मात्र नक्कीच सातत्याने आपण मुंबई क्रिकेटमध्ये नक्कीच आपण पाहत असतो. एक धाव मिळाली, एखाद्या संघ जाऊन पोहोचला. बॅटिंग संघ 12 वरती 1. तिसरा बॉल फेकले जाईल स्ट्राईक इन मध्ये. लेफ्ट आर्म बॅट्समन आपण पाहत आहे सलामीवीर जयेश भोईरला पाहत आहे. ओ रिव्हर्स कॅचचा प्रयत्न, स्विच हिट, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. डॉट बॉल आणखीन एक फेकला गेलाय. जेव्हा मात्र नक्कीच डॉट बॉल केला तेव्हा मात्र नक्कीच तुमच्यावरती प्रेशर दर्पण सर्व काही मात्र नक्कीच वाढताना पाहायला मिळेल. 46 मात्र नक्कीच टार्गेट आहे. पण हे मैदान असतं, या मैदानावरती तुम्हाला 6 ओव्हरमध्ये 100 सुद्धा निघतील आणि 6 ओव्हरमध्ये 36 तुला मात्र नक्कीच वाचतील. परंतु तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा आणि सर्व काही मात्र नक्कीच करावं लागेल. व्हाट अ स्ट्रोक, full powerful, successful, delightful, beautiful and बॉल ला गेला अक्षरशः गोल. बॉल झाला बोर्नेटच्या बाहेर. सलामी वीर जयेशच्या बॅट मधून धडाका, बॉल सीमा रेषा पार. 7 रन करता षटकार.
दुसरे मास्तर शेवटच्या 2 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. लेट पण थेट षटकार मध्ये नक्कीच अक्षरशः कडक ठोकला असं म्हणावं लागेल. लेफ्ट हॅम बॅट्समन अतिरिक्त पॉवर अनेक वेळा मध्ये नक्की लेफ्टी मध्ये पाहिले आपण आणि स्विच घ्यायचा प्रयत्न. तर रिव्हर्स कॅचचं खरं तर गरज का असा प्रश्न नक्कीच पडला गेलाय. अंतिम बॉल होती मात्र की डॉट फेकला गेलाय. 12 बॉलचा खेळ संपलाय. बॅटिंग संघ 22 वरती 2 आपला पाहायला मिळतोय. थँक्यू 12 बॉलचा खेळ संपलाय. बॅटिंग संघावर बाद आहे. श्रीदत्त बातान जाऊन पोहोचलाय 22 वरती 2 आणि येणारे 18 बॉल करायचे जिंकण्यासाठी 24 ची गरज. 18 मध्ये 24 करायचे बॉल ट्रॅक वरती संकेत पाटील सेकंड ओव्हर नक्कीच फेकतोय. चॉप केला बॉलला. चांगला बॉल अक्षरशः मध्ये नक्कीच गोळीच्या वेगाने काय थ्रो फेकला होता. सिंगल तर मेरे दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव जोडली जाईल या बॉलवरती आणि एखाद्या संघ जाऊन पोहोचत आहे 23 या आकडेवरती. श्रीदत्त बातान म्हटलं की आमच्या मत नक्कीच श्रीदत्त बातांचे काय तर दमदार बॅकर आदरणीय सन्माननीय केतन दादा कोळी आणि जेव्हा मला नक्कीच कर्नाटक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल 27 तारखेपासून तेव्हा मला नक्कीच केतन दादा कोहली यांच्या नावाने मध्ये नक्कीच संघ श्रीदत्त बातान खरपाड्याच्या मैदानावरती मध्ये नक्कीच इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल म्हणजे या बॉलवरती 23 ची अद्याप गरज आहे. सामना रफ अँड टफ होईल परंतु इथून मध्ये नक्कीच फिल्डिंग काय संघाला संघर्ष करावा लागेल. विकेट पटकावं लागतील परंतु साईड स्ट्राईक वरती जयेश भोईर थांबायचं नाव घेत नाहीये. संकेत पाटीलला आपण पाहत आहे ज्याने पहिले षटक फेकलं होतं. धावा खर्च केला 11 त्यामध्ये 1 विकेट. फुल टॉस बॉल समोरला मिड ऑफ ला फील्डर आहे त्याला बीट करून बॉल चालला बोललाय शबार स्ट्रेट इट इट्स गेटिंग अनदर 4. चार धावा कुठल्या घ्या 27 वरती 1-2 ओव्हर 2 बॉल होता नक्कीच खेळ संपलाय. संकेत पाटीलला पाहत आहे पण ज्याने तर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट पटकवले होते पण इथून मध्ये नक्की तोडफोड फलंदाजी. फुल टॉस बॉल ती दिशा सेम कट कॉपी पेस्ट करावं त्याच प्रकारची फटकेबाजी बॅक टू बॅक अनदर 4. फलंदाज जयेश भोईरच्या बॅट मधून तडाखा बॉल सीमा रेषा पार मिळतील 4. येतोय आणखीन एक चौकार. धावा जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हे मैदानाच्या नक्की सांगून दिलाय जयेश भोईरनं. स्लोवर वन पिक केलाय समोरला फील्डर आहे त्याला. ओ जबरदस्त व्हॉट एफर्ट 100% योगदान. आजच्या रात्रीमध्ये सर्वोत्तम नक्की झेल पकडला गेलाय. फिल्डरचं नाव कळवायचं आम्हाला ओमकार केने
केणीचा मात्र नक्कीच चमत्कार मात्र नक्कीच असं म्हणावं लागेल. ओंकारचा जय जयकार मैदानाच्या नक्कीच पाहायला मिळाला. समोरला मात्र नक्कीच एका हातानं हा झेल टिपला गेलाय. प्रोपायटर सन्मान्य आदरणीय श्री विकास शेठ केणी यांच्याकडनं चिंचपाडा संघाला आणि वासुशेठ भोईर यांच्या संघाला धपाला धपटला वरती 31 वरती 3 अद्याप करायचे आहेत 15 धावीची गरज. 14 बॉल आणि 15 धावीची गरज. इथून समोर नक्कीच चांगला कमबॅक या बॉल वरती नक्कीच पाहायला मिळाला. संकेत पाटीलचा पलटवार राहिलाय कारण लगातार 2 बॉल वरती 2-4. त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती अप्रतिम झेल. ओमकारचा माझा नक्की जय जयकार त्या बॉल वरती मात्र नक्कीच पाहायला मिळाला. एका हातामध्ये नक्कीच अक्षरशः बॉलला खेचलं होतं बॉललाईनच्या जवळ अगदी अक्षरशः. सतीश तावडे बॅकवर्डला जाऊन मात्र नक्कीच फक्त बघा दिशा दाखवली. बॉल चाललाय थर्ड रिझन मध्ये दन 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 करत सीमारेषा पार आल्या पहिल्याच बॉल मध्ये ठोकला गेलाय. सतीशच्या बॅट मधून 4 आणखीन दोघे चौकार. या ओव्हर मध्ये 1 विकेट मध्ये नक्कीच आलाय परंतु 13 धावा खर्च केल्यात. खूप मागला षटक ग्राउंड विकेट. हलक्या तनकाचा डिपेंड करायचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट होईल का नाहीये. शेवटचा अंतिम बॉल फेकला डॉट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागत पडला तब्बल 35 धावा म्हणजेच काय येणार 12 बॉल करायची जिंकण्यासाठी फक्त न फक्त 11 धावीची गरज. 12 मध्ये करायचे 11 धावा. चला ड्रेस ट्रॉली मैदानावर नक्कीच पाठवायच्या. बॅटिंग संघ जाऊन पोहोचत 35 वरती 4-3 अपयशावी आणि 12 मध्ये करायचे अद्याप 11 धावीची गरज. 12 मध्ये 11 करायचे आहेत. या धावा सुद्धा मध्ये नक्कीच अनेक मैदानावरती अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच वाचताना पाहायला मिळत. या मैदानावरती मध्ये नक्कीच हा विक्रम होईल का हा प्रश्नचिन्ह पडलाय. 12 मध्ये 11 वाचवायचे आहेत. इथून मध्ये नक्कीच संघर्ष करावा लागेल. एका धावला मध्ये नक्कीच संघर्ष करावा लागेल. फिल्डिंग या टीमला नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग वरती निलेश भोईर बॉल ट्रॅक वरती आरेनला पाहत आहे. बॅकवुडला जाऊन काय तर पंच केला हॅमर स्ट्रोक डीप मध्ये काय तर प्रोटेक्शन आहे. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. एकच धाव मिळेल आणि एका दिवस संघ जाऊन बदला आहे 36 वरती 3 विकेट. आता करायचे येणाऱ्या 11 बॉल आणि 10 धावीची गरज. 11 मध्ये फक्त न फक्त 10 धावीची गरज. एक मोठी स्पर्धा मध्ये नक्कीच आपण एन्जॉय करताय. नियती स्पोर्ट आयोजित आयआर ट्रॉफीचा मध्ये नक्कीच भव्य दिव्य आयोजन डे नाईट फॉर्मॅट. पहिला सामना पहिली मध्ये नक्कीच आपण रात्र पाहताय. या स्पर्धेत दमदार आयोजक वासुशेठ भोईर साहेब. ओ रिवर्स घ्यायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग बॉल चाललाय कट टप्पाना सीमा पार. या मॅचची हवा करणार चौकार.
फटका मात्र नक्कीच पाहायला मिळाला. फलंदाज सतीशच्या माध्यमातून आल्याला काय तर लगातार 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले तर काय. पहिल्या बॉलवरती 4 सेकंड बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती काय तर पुन्हा एकदा प्रहार केलाय सतीश तावरे. सेम येस त्याच दिशेनं मात्र नक्कीच बॉल चाललाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अनदर 4. फलंदाज सतीश तावरेच्या बॅट मधून लगातारचा दुसरा. लगातार 2 बॉलवरती 2 चौकार. इंग्लंडचा मात्र नक्कीच सॉल्ट आठवला या फटक्याने बसून. हो त्या दिशेने घ्यायचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर पडल्यानंतर बॉल पायावरती आदळतोय. लेग बाय स्वरूपात आणखीन धाव जोडली जाईल. एक आता करायचे फक्त न फक्त एक सामने जिंकण्यासाठी श्रीदत्त भाता संघाला. लगातार 2 चौकार. तिसऱ्या बॉलवरती लेग बाय स्वरूपात नक्कीच एक धाव जोडली गेली. आता विजय करायचे आहेत श्रीदत्त भाता संघाला फक्त न फक्त एक. आणि स्ट्राईक वरती निलेशला आपण पाहत आहे. तर पॉइंट ट्रॅक वरती आर्यन बॅकवर्ड जाऊन पूल केलाय. अनदर 6. द ग्रेट हिट बॉल चालला बोर्डच्या बाहेर. एम.एस. धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. जिंकलाय टीम श्रीदत्त भातान. हार्ड लक टीम आपण पाहताय सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ. सामन्याचा सामना वीर